स्नेहल दर्पणकर SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल मॅक्रॉन आणि फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रोन यांचे मुंबईत आगमन होताच महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांचे उत्साहात आणि औपचारिक स्वागत करण्यात आले। बेन्यू अ मुंबई अशा शब्दात महाराष्ट्राचे फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच इतर मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। पारंपरिक पद्धतीने पुष्पगुच्छ देत आणि औपचारिक सलामी देऊन राष्ट्राध्यक्षांचे स्वागत करण्यात आले। या भेटीदरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यातील सामरिक, आर्थिक, संरक्षण, तंत्रज्ञान, हवामान बदल आणि शैक्षणिक सहकार्य यांच्यासारख्या विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र आणि फ्रान्स यांच्या गुंतवणूक, उद्योग, पायाभूत सुविधा, हरित ऊर्जा आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत सहकार्य वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे। मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची उपस्थिती ही भारत-फ्रान्स मैत्री अधिक दृढ करणारी ठरणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले। महाराष्ट्र सरकारने फ्रेंच प्रतिनिधी मंडळाच्या सुखद व यशस्वी दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या। भारत आणि फ्रान्स यांच्यातील ऐतिहासिक व धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे। महाराष्ट्राच्या वतीने राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले असून त्यांच्या भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना नवी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी। युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।